Welcome to the another part of Living World and Classification of Microbes chapter, in which we are now going to study the classification of microbes. In previous lecture, we study about the classification of living organism. तर मायक्रोब्स जी आहे यांची संख्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम पेक्षा खूप जास्त आहे. आपल्या हातात किती मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, पाण्यामध्ये किती आहे, या हवेमध्ये किती आहे, या ब्लॅकबोर्डवरती किती आहे, पेनवरती किती मायक्रो ऑर्गॅनिझम आहे आपल्याला माहीत नाही. आपल्याला आपली लोकसंख्या माहीत आहे, भारताची लोकसंख्या माहीत आहे. वाघ किती आहे याची सुद्धा जनगणना केली आहे आपण. पाण्यात किती जीव जंतू आहे याची एक अंदाजात्मक सेन्सस आपण काढलेला आहे. पण मायक्रोब्स याची संख्या भरपूर आहे. तर आता आपण क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स बघणार आहोत. तर क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्समध्ये सर्वात पहिले क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्येच आपण बघितले होते की युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर. त्याच प्रकारे क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स त्याच्यामध्ये आहे प्रोकॅरियोट. प्रोकॅरियोट आणि यूकॅरियोट. अक्षर बेकार आहे का माझं? पद्धतशीर येतो, पद्धतशीर. चला पद्धतशीर लिहून टाकतो. आता हे प्रोकॅरियोट, यूकॅरियोट असं दूर का लिहिलं? याचा एक अर्थ आहे की प्रो म्हणजे विदाउट न्यूक्लियस, यू म्हणजे विथ न्यूक्लियस. प्रो म्हणजे विदाउट. प्रो या शब्दाचा विदाउट असतो, यू या शब्दाचा अर्थ आहे विथ. कॅरियोट म्हणजे न्यूक्लियस. ठीक आहे. तर प्रोकॅरियोट मध्ये आपण वाचणार आहोत सर्वात प्रथम बॅक्टेरिया. काय वाचणार आहोत आपण? प्रोकॅरियोट मध्ये आपण बघितलं होतं की तिथे मोनेरा होता. ऑल टाइप ऑफ बॅक्टेरिया अँड ब्लू ग्रीन अल्गे कम्स अंडर द कॅटेगरी मोनेरा. अर्थात आपण आता मायक्रोब्सच्या अंडर खाली बॅक्टेरिया बघणार आहोत. आता याच्यात आपण परत 3 भाग करणार आहोत. 1, 2, 3. त्याच्यामध्ये प्रोटिस्टा, फंगी आणि सर्वात शेवटचा भाग म्हणजे अल्गी. ठीक आहे. आपण फंगी बघितला होता, त्याच्यामध्ये प्रोटोझोआमध्ये मोनेरा, यूकॅरियोट, युनिसेल्युलर आणि हे मल्टीसेल्युलर मध्ये बघितलं होतं. युनिसेल्युलर मध्ये प्रोटोझोआ बघितला होता आपण. इथे प्रोटोझोआच्या जागी प्रोटिस्टा आहे. फंगी आपण अलग बघितलं होतं आणि इकडे प्लांट आणि ॲनिमल किंगडम होता. इथे अल्गी राहणार आहे. ठीक आहे. तर आपण स्पेसिफिकली आता बॅक्टेरिया, फंगी, प्रोटिस्टा, फंगी, अल्गी. तर आता हे सेपरेट आपण वाचूया. तर सर्वात पहिले आपण बॅक्टेरिया बघण्याअगोदर मी म्हणतो की आपण सर्वात पहिले मायक्रोब्स आहे. मायक्रोब्स म्हणजे सर्वात सूक्ष्मदर्शी आहे. तर आपण याची साईज बघून घेऊया. तर साईज मध्ये काय राहणार? 100 सेंटीमीटर म्हणजे काय होते? 1 मीटर. ठीक आहे. 1000 मिलीमीटर म्हणजे 1 मीटर होते. 1000 मिलीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर इक्वल टू 10 मिलीमीटर. आता मायक्रोब्स आहे, सूक्ष्म आहे. मायक्रोब्स हा स्वतः नाव सांगते. मायक्रोब्स म्हणजे काय? तर 10 टू द पॉवर -6 येणार. आता हे 10 टू द पॉवर -6 कसं काय येणार? जर आपण 10 टू द पॉवर -6 मीटर कसं येणार? आता हा बघूया आपण. 1 मीटर म्हणजे 1000 mm. आता 1/1000 केलं मिलीमीटर. 1 मिलीमीटर म्हणजे 1 मिलीमीटर इक्वल टू 1/1000.
तर 1 मिलीमीटर अर्थात हा 1000 वरती गेला. इथे 0 आहे, 1 2 3 म्हणजे 10 to the power -3. 1 मिलीमीटर इक्वल्स टू 10 to the power -3. तसंच मायक्रोस म्हणजे 1 मायक्रो मीटर. जर बघूया तर 1 मायक्रो मीटर अर्थात 10 to the power -6 मीटर म्हणजे कसं. आता इथे 3 झिरो आहे, याच्या ठिकाणी किती झिरो येणार, 6 झिरो येणार. म्हणजे 1 0 0 0 0 0 0 मायक्रो मीटर म्हणजे 1 मीटर. आणि 1 मायक्रो मीटर म्हणजे 1 to the power 1 by 1 2 3 4 5 6 0 equals to 10 to the power -6 मीटर. तसंच जर नॅनोमीटर जर बघायचं आहे तर नॅनो म्हणजे किती येणार, तर 9 झिरो येणार. नॅनो म्हटलं की 9 झिरो येणार. ठीक आहे, 9 झिरो. तर याला कसं लिहिणार, 1 नॅनो मीटर इक्वल टू 10 to the power -9 मीटर. 1 मॅक्रोमीटर इक्वल्स टू 10 to the power -6 मीटर. आलं लक्षात. 1 मिलीमीटर इक्वल्स टू 10 to the power -3 मीटर. हे लक्षात घ्या. मिलीमीटर, मायक्रोमीटर, नॅनोमीटर, पुढे भरपूर सारे येणार आहे. 10 to the power -12, 10 to the power -15. याची सध्या तुमच्या सिलेबसमध्ये काही गरज नाही. जेव्हा तुम्ही पुढे जाल 10वी नंतर 11वी 12वी तेव्हा तुम्हाला 10 to the power -12, 10 to the power -15 यांच्याशी तुम्ही परिचित नक्कीच व्हाल. तर आपण आहोत बॅक्टेरियावरती. बॅक्टेरिया. आता आपल्या सिलेबसमध्ये बॅक्टेरिया झाला, प्रोटिस्टा, फंगी, अल्गी या सगळ्यांची एक साईज दिलेली आहे. तर बॅक्टेरियाचा आकार किती असते, 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर. हा यू झाला. मायक्रोमीटर हा नेहमी असा लिहिला जातो. कसा, असा. ठीक आहे. तर त्याला असं यू नका लिहू तुम्ही, यू मीटर होऊन जाणार, तो मायक्रोमीटर नाही. त्याच्यामुळे त्याला अशी रेष असणं गरजेचं आहे. तर बॅक्टेरियाची साईज आपण बघितली. ठीक आहे. तर ऑल टाईप ऑफ बॅक्टेरिया आणि ब्लू ग्रीन अल्गी आपण मोनेरामध्ये बघितलं होतं. ठीक आहे. हा काय आहे, प्रोकॅरियोट आहे. अर्थात प्रोकॅरियोट आहे. प्रोकॅरियोट म्हणजे सिंगल सेल आला, विदाउट न्यूक्लियस. ठीक आहे. बॅक्टेरिया आहे तो ऑटोट्रॉपिक असू शकतो, हेटरोट्रॉपिक असू शकतो. ठीक आहे. त्याला प्रॉपर काय असते, सेल वॉल आहे. त्याच्या सेलला सेल वॉल निश्चितपणे तुम्हाला बघायला मिळेल जेव्हा तुम्ही कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या खाली बघणार. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे काही टाइप्स ऑफ बॅक्टेरिया आहे, त्याची चित्र दिलेले आहे. तर त्याचं चित्र आपण स्क्रीनवरती बघू. जसं आपण बघितलं, बॅक्टेरिया पॅरासिटिक इन नेचर. बॅक्टेरिया म्हणजे काय, आपण डेटॉलची ॲडव्हर्टाईज बघतो, लाईफबॉयची ॲडव्हर्टाईज बघतो. मारे 99.99% कोविड झाला होता तेव्हा सॅनिटायझरने आपण काय करत होतो, तर हात स्वच्छ करत, अर्थात काय करत होतो आपण, बॅक्टेरिया साफ करत होतो. काय, पॅरासिटिक इन नेचर. पॅरासिट आहे, पॅथोजेनिक पण आहेत. हे पॅरासिट म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असणारे, म्हणजे दुसऱ्यांचं शोषण करून खाणारे. ठीक आहे. त्याच्यानंतर
रिप्रोडक्शन आहे त्यांचं बायनरी फ्युजन असतात. आता समजा हा बॅक्टेरिया आहे, बायनरी फ्युजन म्हणजे कसं, तर याला जर आपण इथून असं कापलं तर हा जो सेल आहे हा सेल पूर्ण बनेल आणि हा सेल पूर्ण बनेल, अर्थात दोन तुकडे होणार. बायनरी हा नावच सांगतो, बायनरी म्हणजे दोन होणार. त्याला जर फिशन म्हणजे फिशन म्हणजे स्प्लिट होणे, फ्युजन म्हणजे आपसात मिसळणे, एक होणे. तर फ्युजन म्हणजे एकाचे दोन तुकडे होणार आणि दोन सेपरेट बॅक्टेरिया होणार. आणि जर त्याला जर फ्रेंडली एन्व्हायरमेंट मिळालं तर ते कसं होणार, 20 मिनिटात त्यांची जी प्रजनन क्षमता आहे म्हणजे इतक्या पटीने वाढणार ती की आपण सांगू नाही शकत. ती डबल वाढणार. त्यांची जी लोकसंख्या आहे, समजा आता जर 10 असेल तर 20 मिनिटामध्ये 10चे ते 20 होणार, 20चे ते परत 20 मिनिटामध्ये 40 होणार. म्हणजे इतक्या अनगिनत असं 20-20 मिनिटांत अनगिनत त्यांची लोकसंख्या वाढणार. तर आपल्याला हे काही बॅक्टेरिया आहे, त्यांच्या शेपनुसार आपण बघूया. जर मण्यासारखा असेल, मणीसारखा, तर वाटाण्याच्या दाण्यासारखा, तर त्याला कोकस म्हणू. त्याला हलकसं दाबलं तर जो फुगीर भाग येतो त्याला कोकोबॅसिलस म्हणतो. कॅप्सूल शेप जे बॅक्टेरिया असणार त्याला आपण बॅसिलस म्हणणार. कॉमा शेप बॅक्टेरिया जो असतो विब्रिओ, आता विब्रिओ कोलेरा आपण बघितला होता, ज्यांच्याने आपल्याला कोलेरा होते, तर कॉमा शेप बॅक्टेरियाला आपण विब्रिओ म्हणणार. बाकी हे झिगझॅग आहे, याला काय म्हणणार आपण, स्पिरिलम. ठीक आहे. तर आता आपण बॅक्टेरिया झालं. बॅक्टेरिया नंतर आता आपण लगेच दुसरीकडे ओढूया. त्याचं नाव आहे प्रोटिस्टा. त्यानंतर आता आपण बघणार आहोत प्रोटिस्टा. प्रोटिस्टा याची साईज जी असते 200 मायक्रोमीटर पर्यंत असते. अप्रॉक्स आहे, अंदाजित 200 मायक्रोमीटर. आता 200 मायक्रोमीटर म्हणजे किती, तर आपल्या केसाचा जो डाया आहे तो 100 मायक्रोमीटरचा आहे. तर दोन केसांचा मिळून जो डाया होणार तो अप्रॉक्सिमेटली 200 मायक्रोमीटरचा राहणार. तर आपण इथे न बघता आपण स्क्रीनवरच बघून घेऊया की प्रोटिस्टाबद्दल काय काय फीचर्स आपल्याला दिलेले आहेत. तर प्रोटिस्टाच्या अंदर आपण इकडेच बघूया, एक गोष्ट आहे. प्रोटिस्टाच्या अंदर जो आहे तो प्रोटोझोआ आहे. आणि आपल्या सिलेबसमध्ये प्रोटिस्टाच्या अंदर हा प्रोटोझोआ, ज्याची साईज 200 मायक्रोमीटर आहे, आणि आपण हा प्रोटोझोआ बद्दल वाचणार आहोत. तर सगळे प्रोटोझोआ हे प्रोटिस्टा आहे, पण सगळे प्रोटिस्टा प्रोटोझोआ नाही. तसं तर आपण एक डायग्राम बघूया. हा प्रोटोझोआ आहे आणि हा प्रोटिस्टा. प्रोटिस्टाच्या अंदर आपण प्रोटोझोआ बघणार आहोत. प्रोटिस्टा आपण हा युकॅरियोट मध्ये बघितला होता, बरोबर. युकॅरियोट म्हणजे विथ सेल, म्हणजे विथ न्यूक्लियस, त्याला न्यूक्लियस असते. युकॅरियोट मध्ये आपण हा बघितला होता, युनिसेल्युलर मध्ये बघितला होता, सिंगल सेल. युनिसेल्युलर मध्ये बघितला होता, सिंगल सेल्युलर मध्ये प्रोटिस्टा बघितला होता. त्याच्या अंडर हा प्रोटोझोआ आहे. म्हणजे सगळे प्रोटोझोआ हा प्रोटिस्टा आहे, पण सगळे प्रोटिस्टा हा प्रोटोझोआ नाही आहे. म्हणजे चंद्रपूर असेल किंवा नागपूर असेल किंवा मुंबई, म्हणजे अर्थात हा जर महाराष्ट्र बघितलं तर महाराष्ट्रामध्ये नागपूर आहे, पण नागपूर म्हणजे महाराष्ट्र नाही होत. ठीक आहे. पण महाराष्ट्र म्हटलं की तो नागपूर त्यात अंतर्भूत राहणारच, पण नागपूर म्हणजे ओव्हरऑल महाराष्ट्र नाही. तर हा जो फरक आहे, प्रोटिस्टाच्या अंदर प्रोटोझोआ एक सब टाईप कॅटेगरी आहे. प्रोटिस्टाच्या अंदर प्रोटोझोआ, तर आपण ते बघणार आहोत. आपण क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये बघितलं होतं की प्रोटिस्टा जे आहे आपण कोणत्या पॉन्डमध्ये बघितलं होतं. पॉन्डमध्ये, तलावामध्ये जे साचलेलं पाणी असते त्याला आपण कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये बघितलं होतं. तसंच हे जे प्रोटोझोआ आहे सॉइल, फ्रेश वॉटर, सी वॉटरमध्ये असते. युनिसेल्युलर युकॅरियोट आपण बघितलंच होतं. अमिबा, पॅरामोशियम, युग्लिना, वोल्वॉक्स हे त्याच्यातले काही उदाहरण होते. आपण बघितलं होतं. त्याला फॉल्स फूट अर्थात सुडोफोडिया असतात.
व्हीप लाईफ स्ट्रक्चर, हेअर लाईक सिलिया, हे जे काही महत्त्वाचे मुद्दे हे आपल्याला लक्षात असलं पाहिजे. रिप्रोड्यूस बाय सिम्पल सेल डिव्हिजन असते. ठीक आहे, सिम्पल सेल डिव्हिजन. आता हे जे आहे काय तर प्रोटिस्टा, याच्यामुळे काही जसं बॅक्टेरियामुळे आपल्याला रोग होतात तसेच प्रोटिस्टामुळे पण काही रोग होतात. जसं अमिबा आहे, पॅरामोशियम आहे. तर अमिबा आणि पॅरामोशियम हे सांडपाण्यामध्ये असतात, खराब पाण्यामध्ये आढळतात. आणि अमिबा जर ते पाणी जर आपण दौड पाणी जर आपण पिलं आणि त्याच्यामध्ये जर अमिबा असन, एंट अमिबा हिस्टोलिटिका, तर आपल्याला जी बिमारी होते त्याला काय म्हणतात तर अमिबायासिस. त्याच्यामुळे आपल्याला पोट दुखते, पातळ संडास होऊ शकते, डिसेंट्री एक ऑर्डर असं म्हणू शकतो. प्लाझ्मोडियम वायवॅक्स हा जो प्रोटोझोआ आहे याच्यामुळे आपल्याला मलेरिया होतात. मलेरियाबद्दल आपण नेक्स्ट चॅप्टर आहे, चॅप्टर नंबर 2, त्याच्यामध्ये आपण मलेरियाबद्दल सखोल वाचू. युग्लिना आणि वोल्वोक्स हे ऑटोट्रॉपिक आहे, आपण बघितलं होतं. त्यानंतर फंगी, एक मिनिट थोडा खाली येतो मी स्क्रीन. फंगीचा जो साईज जवळपास सगळ्यांचा साईज जे आहे ते 10 ते 100 मायक्रोमीटरचा आहे. बॅक्टेरियाचा पण 10 ते 100 मायक्रोमीटरचा होता. फक्त प्रोटोझोआचा साईज जो आहे तो 200 मायक्रोमीटर, अर्थात तो थोडं यांच्यापेक्षा आकाराने दुप्पट आहे. फंगी आपण बघितलं होतं की तो फंगी अर्थात काय तर बुरशी आहे. कशावरती तो असतो, तो सॅप्रोफॅटिक इन नेचर आहे. जर चार्टनुसार जर आपण गेला तर तो येतो मल्टीसेल्युलरमध्ये. ठीक आहे, युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलरमध्ये फंगी येतो. ठीक आहे, तो कशावरती असतो, सॅप्रोफॅटिक इन नेचर आहे. तो डेड सेलवरती असतो किंवा डिकेइंग मॅटर असते, जे विष्ठा असते किंवा जो मेलेली डेड बॉडी वगैरे असते त्यांच्यावरून तो शोषण करत असतो. डेड बॉडी मग ते प्लांटची असो, ॲनिमलची असो. आपण मशरूम बघितलं होतं. मशरूम जवळपास जेव्हा पाणी पडतो पावसाळ्यात, आपल्याला झाडाचा एखादी खोड असते आणि तिथे आपल्याला मशरूम बघायला मिळते. तर ते मशरूम म्हणजे काय तर फंगी आहे किंवा आपल्याला फंगस म्हणतो आपण. फंगस जे आहे ते आपल्याला कॉर्नवरती बघायला मिळते, त्याला ॲस्परजिलस कॉर्न म्हणतात. किंवा मग बेकर्स ईस्ट असते, ईस्ट पण एक फंगी आहे, ते युजफुल फंगी आहे. बेकर्स ईस्ट जेव्हा आपण केक बनवतो, कुठे गेला, हां, जेव्हा हे केक बनवतो तेव्हा आपल्याला कामी येते ते फन अर्थात फर्मेंटेशनसाठी. जेव्हा आपण इडलीचं आयरन बनवायला टाकतो, रात्रभर ठेवतो, तर ते काय आहे फंगी. कुठली तर बेकर्स ईस्ट जे आहे त्याच्यामुळे आपलं इडली डोस्याचं आयरन जे आहे ते फर्मेंट होत असते. आणि त्याचं रिप्रोडक्शन कसं होते तर ते सेक्शुअली असेक्शुअली बाय सेल डिव्हिजन किंवा बडिंग. फक्त हे लक्षात ठेवायचं की सेक्शुअली आणि असेक्शुअली बाय सेल डिव्हिजन ऑर बडिंग. सेल डिव्हिजन अर्थात एक सेलचे 2 सेल होतात. ठीक आहे, हा जो भाग आहे इकडे याचे 2 पीस केले, 2 वेगळे होणार. त्याच्यानंतर तो हा पीस पूर्ण बनणार, इकडचा पीस पूर्ण बनणार. ठीक आहे, बडिंग म्हणजे काय तर जसं रिप्रोडक्शन इन प्लांट वगैरे जेव्हा आपण बघू तेव्हा बडिंग यालाच थोडंसं असं कोंब फुटणार आणि तिकडून मग तो सेपरेट झाला की तो विशेष भाग आहे तो संपूर्ण शरीराचं रूप धारण करणार, त्यालाच म्हणतात बडिंग. त्याच्यानंतर आहे अल्गी. आता हे जे फंगी आहे हे उघड्या डोळ्याने आपण बघू शकतो, जसे की मशरूम आपण बघू शकतो. अल्गी हिरवे ब्लू ग्रीन अल्गी आपण बघितलं होतं, तसंच हा अल्गी आहे. तर हे सुद्धा आपण डोळ्याने बघू शकतो. ठीक आहे, याचा साईज आहे 10 ते 100 मायक्रोमीटर आहे. अल्गी म्हटलं की हे हिरव्या रंगाचं असते. आपण जर पाणी बघितलं, नदीचं पाणी किंवा तलाव बघितलं, ते हिरव्या रंगाचं असते. हिरवं जे दिसतं हिरवळ, तर ते म्हणजे काय अल्गी असते. आता ते हिरवं आहे म्हणजे काय आहे, त्याच्याकडे क्लोरोफिल पिगमेंट आहे. तो सूर्याकडून काय घेतो, एनर्जी घेतो, आजूबाजूचा कार्बन डायऑक्साईड घेतो आणि स्वतः जमिनीकडचं त्या तलावातलं किंवा नदीतलं म्हणा पाणी घेतो आणि तो स्वतः जेवण बनवतो. ठीक आहे, तर हा जो आहे तो ऑटोट्रॉपिक आहे. त्याचे काही उदाहरण आहे क्लोरेला आणि क्लॅमिडोमोनास. तर हे 2 उदाहरण आहे त्याचे. त्याच्यानंतर आहे व्हायरस.
व्हायरस. आता व्हायरस म्हटलं की डोक्याला ताप आहे. आता व्हायरस म्हणजे काय? आता त्याची साईज बघा, 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर. आता आपण मायक्रोमीटर म्हणजे काय, तर 10⁻⁻6 मीटर. नॅनोमीटर आहे, नॅनो म्हणजे काय, तर 10⁻⁻12. मग आपण ते पिका बघू, डेका बघू, 10⁻⁻8, -12, -15 ते नंतर बघू. आता याच्या व्याख्यात काय लिहून आहे, ऑर्गॅनिझम ॲट द एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. म्हणजे काय, नॉट कन्सिडर्ड ॲज लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे याचा काय आहे, व्हायरस म्हणजे असा प्राणी आहे, हा तुमच्या हातावर ठेवला तर तुम्हाला काही होणार नाही, पण हा हातातून जर तो एकदा तुमच्या शरीरात गेला तर तो जिवंत होऊन जातो. शरीराच्या बाहेर तो मृत अवस्थेत असतो. ॲज सून ॲज इट एंटर्स इन अवर बॉडी इट बिकम्स अलाइव्ह. याची वेगळीच जादू आहे. ठीक आहे, म्हणून याला जिवंत आहे की निर्जीव आहे, सजीव निर्जीव ह्या दोघांच्या कॅटेगरीच्या अलगच आहे. वो अलग ही लेवल का बंदा आहे. अशासारखा आपला व्हायरस आहे. त्याची साईज आपण बघितली आहे, नॅनोमीटरमध्ये आहे. तर आपण याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या अंदर बघू शकतो. जसं की आपण काय म्हणते, आपण मोनेरा बघितला होता, बटर मिल्क, दही किंवा पॉन्डचं पाणी आपण कुठल्या कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये बघितलं, पण हे कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये बघायला मिळणार नाही. ते यातलं बघायचं असणार तर हे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. आणि इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप फक्त लॅबॉरेटरी, मोठमोठ्या लॅबॉरेटरीत असतं. 5-10 हजाराचं भेटत नाही इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. याची करोडोमध्ये किंमत आहे, 1 करोड, 1.25 करोड असे मोठमोठे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आहे. तर व्हायरस म्हणजे काय आहे, तर तो एक ट्यूब आहे. कशाची? DNA ची किंवा RNA ची. DNA म्हणजे डिऑक्सी रायबो न्यूक्लिक ॲसिड आणि RNA म्हणजे रायबो न्यूक्लिक ॲसिड. DNA किंवा RNA ह्या दोघातला जो भाग आहे तो म्हणजे व्हायरस. ठीक आहे, कवर्ड बाय अ प्रोटीन कोट. वरती प्रोटीन कोड असतात. जनरली व्हायरसचा डायग्राम एक असा असतो, असा हेक्सागोनल लाईक स्ट्रक्चर असतो त्याचा. याच्या अंदर DNA वगैरे असतो किंवा DNA किंवा RNA जो त्याचा असेल तो. आणि हा जो आहे हा प्रोटीन कोड. कोणता कोड? प्रोटीन कोड आहे हा. आणि हा जो आहे RNA किंवा DNA असू शकतो. ठीक आहे, जेव्हा आपण सखोल मध्ये अभ्यास करू व्हायरसचा तेव्हा आपण हे सगळं बघूया. कदाचित आपला 9वी किंवा 10वी मी तुम्हाला शिकवेन सायन्स, त्याच्यामध्ये हा आहे नाही आहे मला वाटत नाही आहे म्हणून, कारण हे 11th आणि 12th मध्ये. तर पहिल्यांदाच मी शिकवत आहे आणि तेही यूट्यूबवरती शिकवत आहे. याच्या अगोदर मी कधीही शिकवलेलं नाही आहे. हा पहिलाच लेक्चर आहे माझं. त्यामुळे काही चूक होत असेल तर नक्कीच मला कळवा. आणि हो, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. गरीबाला देव पावला पाहिजे असं म्हणतो तसं गरीब यूट्यूब शिक्षकाला तुमच्यासारखे सबस्क्रायबर लागले पाहिजे. ठीक आहे, तो जो आहे DNA जर तुमच्या अंदर गेला तर तो तुम्हाला डिस्ट्रॉय करून टाकतो. ठीक आहे, तर तो फक्त माणसालाच डिस्ट्रॉय नाही करत तर प्लांटला सुद्धा डिस्ट्रॉय करतो. तर कशा प्रकारे, तर आपण इथे हा बघा, टोमॅटो विल्ट व्हायरस. असा टमाटरवरती जे टमाटरच्या झाडाला जो इफेक्ट करतो त्याचं व्हायरसचं नाव आहे विल्ट व्हायरस. ठीक आहे, बॅक्टेरियोफेज व्हायरस असतात, तो बॅक्टेरियाला किल करतो. ह्युमनसाठी तर भरपूर आहे. HIV व्हायरस, कोरोना व्हायरस तुम्ही बघितला असेल, H1N1 झाला व्हायरस, किंवा हे असे भरपूर सारे व्हायरस आहे. टोबॅको विल्ट व्हायरस हा एक असा व्हायरस आहे जो तंबाखूच्या झाडावरती असतो. पिकोर्ना व्हायरस जे कॅटल असतात, आपले ढोरं वासरं गाय बैल असतात, यांना जो अफेक्ट करतो त्याला पिकोर्ना व्हायरस म्हणतात. आता व्हायरसबद्दल काय सांगायचं तर एक राहिलं की नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे, आपण त्याच्याबद्दल बघितलं होतं. आता आपला हा चॅप्टर संपतच आलेला आहे. इथे काही व्हायरसचे उदाहरण दिलेले आहे.
ठीक आहे. तर पोलिओ व्हायरस, इन्फ्लुएन्झा व्हायरस, कॅटलमध्ये पिकोरनट, प्लांटला विल्ट व्हायरस, टोबॅकोला मोसॅइक व्हायरस, बॅक्टेरिया फेज व्हायरस. फेज म्हणजे टू किल असते, बॅक्टेरियाला मारणारा जो व्हायरस असते त्यालाच बॅक्टेरिया फेज व्हायरस म्हणतात. ठीक आहे. तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी याचं सुद्धा मी उदाहरण सांगितलं होतं, ते पुण्यामध्ये आहे ही संस्था. तर हा झाला आपला एकूण चॅप्टर. आता या चॅप्टरमध्ये काही डाऊट असेल तर मला नक्की कळवा. लिव्हिंग ऑर्गॅनिझम, प्रोकॅरियोट, युकॅरियोट, युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर, मोनेरा, प्रोटिस्टा. ठीक आहे. प्रोटिस्टाच्या अंदर प्रोटोझोआ होता. त्याच्यानंतर फंगी, प्लांटी, ॲनिमले, डिफरंट टाईप ऑफ बॅक्टेरिया, पॅरामोशियम, बॅक्टेरियोफेज, याचं हे डायग्राम वगैरे दिलेलं आहे. त्याच्यानंतर हे काही दिलेले आहे, फंगी, प्रोटोझोआ, व्हायरस, अल्गी, बॅक्टेरिया. हे थोडं कनेक्शन डिस्कनेक्ट झालं होतं आपलं. तर हे फंगी, कॅन्डिडा, प्रोटोझोआमध्ये काय बघितलं होतं आपण, अमिबा, पॅरामोशियम, युग्लिना, वोल्वॉक्स. हे आपल्याला पाठ असलेलं पाहिजे, कॉमा 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 म्हणून असं. व्हायरस म्हटलं की बॅक्टेरियोफेज आपण बघितलंच, कुठल्या प्रकारचे. अल्गी म्हटलं की कोलेरामध्ये आपण बघितलं होतं अल्गी. त्याच्यानंतर बॅक्टेरिया म्हणजे प्रोकॅरियोट. ठीक आहे. तर हे जे काही झालेले आहेत आपले, त्याच्यानंतर काही आहे का, राहिलं का? मला नाही वाटत काही राहिलं म्हणून. अशा प्रकारे आपला हा चॅप्टर पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे. तर या चॅप्टरमध्ये काही डाऊट असेल तर नक्की मला कळवा. इथे हा आपण चॅप्टर क्लोज करू. भेटूया आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये, ज्याचं नाव आहे हेल्थ अँड डिसीज. धन्यवाद.